तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे राहुल आणि आपल्या या चॅनलवरती आपली बचत म्हणून आपण पैशाबद्दल, फायनान्सबद्दल आणि घरगुती जो ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींबद्दल आपण या चॅनलवरती बोलत असतो. आपली वेबसाईट ही होती, तर कालांतराने वेबसाईट ही पुन्हा आपण रिन्यू करणार आहोत. तर नक्कीच तुमचा हा प्रतिसाद मला मिळो यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मूळ मुद्दा आहे आपला, म्हणजे जो पैसा. आपल्याला आनंद विकत घेता येत नाही असं म्हणतात, पण आनंद हा विकतच घेऊ शकतो आणि घेता येतो, तो म्हणजे पैशाने. मित्रांनो, खूप काही असे सोशल मीडियावरती व्हिडिओज आहेत की बिना पैशाचाही आनंद आपल्याला मिळवता येतो, पण तो आनंद त्या परिस्थितीमध्ये असतानाच तो बिना पैशाचा मिळवता येतो हे नक्की आहे. पण जेव्हा आपली परिस्थितीच अशी असते की बदलत जाणारी असते, तर ज्यावेळेस आपली परिस्थिती बदलत जात असते, तर त्यावेळेस आपल्याला पैसा हा 99% हा आनंदासाठी उपयोगी असतो आणि असू शकतो. ही माझी पर्सनल जी माझा अनुभव आहे, तर त्या अनुभवानं मी सांगू शकतो की पैसा हा प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगी ठरू शकतो आणि हा पैसा कमवायचा आहे आपल्याला. तर तो कशा प्रकारे? तर आपल्या या कॉर्पोरेटच्या जगामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पैसा कमवता येत नाही, कारण इथं सगळी चोचलेगिरी चोचलेगिरी चालते. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल कशा प्रकारे ही चोचलेगिरी चालत असते की जो बॉसची चोचलेगिरी करेल, बॉसला काहीतरी चुगली सांगेल, तरच तो बॉस आपल्याला प्रगती करतो आणि आपला पैसा वाढत असतो आणि त्याशिवाय आपल्याला कोणत्याच गोष्टी करता येत नाही. तर मित्रांनो, या कॉर्पोरेटच्या जगामध्ये आपल्याला कॉर्पोरेटचं जग सोडून काहीतरी वेगळं करून दाखवल्याशिवाय आपल्याला पैसा एक्स्ट्रा मिळवता येणार नाही आणि आपलं स्वप्न हे पूर्ण करता येणार नाही. गरजा पूर्ण करता येतात, पण आपलं स्वप्न हे पूर्ण करता येत नाही. लोन वगैरे घेऊन आपल्याला कोणत्याच गोष्टी करायच्या नाही आहेत. तर आपल्याला एक वेगळा मार्ग निवडून ते आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवायचं आहे आणि त्यासाठीच आपण हे व्हिडिओज बनवत असतो. आणि आपण या सोशल मीडियाच्या जगामध्ये अनेक असे व्हिडिओ पाहत असतो की जो शिपमध्ये काम करतो, रिगमध्ये काम करतो, बाहेरच्या देशात जाऊन जे वर्कशॉप आहेत, वेअरहाऊस आहेत, या ठिकाणी जाऊन आपण काम करत असतो. तर अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, तर ते आपल्याला मोटिवेट करतात आणि ते मोटिवेशन देऊन जातात की महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील लोक ही बाहेरच्या देशात जाऊन काम करत असतात. आणि हे आपलं आयुष्य खूप छोटं आहे आणि या छोट्या आयुष्यामध्ये 2-2 वर्ष, 5-5 वर्ष तिकडे जाऊन चांगल्या प्रकारे पैसा कमवून आपल्या देशामध्ये येऊन ते परिवारासोबत आनंद वाटू शकतात आणि परिवारासाठी काहीतरी वेगळं करू शकतात आणि आपलं स्वप्नही पूर्ण करू शकतात. प्रत्येकाला वाटत असतं की मी या ठिकाणी फिरायला जावं, त्या ठिकाणी फिरायला जावं, पण ते फिरणं, त्या त्या गोष्टी घेणं हे या आपल्या पगारामध्ये शक्य होत नाही. 20-30 हजाराच्या पगारामध्ये कोणत्याच गोष्टी शक्य होत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. तुमच्यापैकी 99% लोक कर्जात अडकलेले असणार आहेत आणि हेच कर्ज फेडता फेडता तुमचं संपूर्ण आयुष्य निघून जाते आणि हे आयुष्य निघत असताना तुम्हाला असं वाटतं की मी काहीतरी करण्याचं राहून गेलो, मी काहीतरी स्वप्न बघितलेलं होतं ते पूर्ण करण्याचं राहून गेलो. कारण मी आजच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ बघितला की डोंगर चढत असताना हे आपल्या शरीरामध्ये ता ती एनर्जी असावी लागते. तर आपण जर काही वयानुसार जर म्हणजे सहल केल्या, पिकनिक जर केल्या अशा गोष्टींच्या की शिखर चढायचे आहे, डोंगर चढायचा आहे, गड चढायचा आहे, तर काही वयांच्या टप्प्यामध्येच या गोष्टी शक्य होऊ शकतात. तर म्हातारे झाल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी शक्य होत नाही आणि फिरायला गेल्यानंतरही कुठे थंडी असते, कुठे गरमी असते, तर या सगळ्या गोष्टी असतात. तर त्या गोष्टी वयानुसार आपल्याला करता येत नाही. खाणंपिणंही तसंच आहे. वयानुसार आपल्याला कोणत्या गोष्टी खाता येतात, वयानुसार आपल्याला कोणत्या गोष्टी खाऊ शकतच नाही आपण.
तर त्या गोष्टी आपल्याला शक्य करून दाखवायच्यात. तर त्या गोष्टी कशा शक्य होणार, तर पैसा कमवून एक्स्ट्रा पैसा आपल्याला हवा आहे आणि पैसा कमवायचाच आहे आणि पैशाशिवाय कोणत्याही गोष्टी शक्य होत नाहीत, या तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. आणि त्यासाठीच आपण हे व्हिडिओ जाणणार आहोत. मीही वेगळा मार्ग निवडलेला आहे. तर तो मार्ग तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये कळलंच असेल, पण तरीही तुम्हाला मोठे मोठे व्हिडिओज बनवून मी दाखवणार आहे की कशा प्रकारे माझं आयुष्य बदलत आहे. आणि हे व्हिडिओजही मी का बनवत आहे की फ्युचरमध्ये मी जे बोललो होतो ते मी करून दाखवलं. तर त्यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सेव्ह राहील आणि हा सेव्ह झाल्यानंतर हे माझ्या मुलांनाही मला दाखवता येईल की मी कशाप्रकारे बोललो होतो, मी कशाप्रकारे काम करत होतो आणि कशाप्रकारे लाईफ चेंज होत होती, हे मला लक्षात येईल. आणि मुलालाही या गोष्टी समजतील की कशाप्रकारे पप्पांनी मेहनत केली, कशाप्रकारे पप्पा पुढे गेले, कशाप्रकारे अडचणींना सामोरे गेले, या सर्व गोष्टी कळतील. तर त्यासाठी हे व्हिडिओज बनवत असतो. पुढेही आपल्या या चॅनलवरती खूप काही व्हिडिओज येणार आहेत. तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, आणि जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा ज्या लोकांना खरंच पैशांची गरज आहे आणि खरंच ते पुढे जाण्याची इच्छा बाळगतात. तर नक्कीच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच गोष्टींसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.